Today we are going to learn new topic gravity. Gravity म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. All heavenly bodies exert a force of attraction or pull on one another. This force is called the force of gravity. कशाला म्हणायचं ग्रॅव्हिटी? All heavenly bodies exert a force of attraction. खगोलीय वस्तूंमध्ये एक काय करतात ते एकमेकांना स्वतःकडे ओढून घेण्याची क्षमता असती. ऑर अ पुल ऑन वन अनादर, किंवा म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. ह्या शक्तीला दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. The sun exerts a gravitational pull on all planets, whereas the tendency of the planets is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planets. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाचे सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती याच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. अशाच प्रकारे सॅटेलाइट म्हणजे उपग्रह हे ग्रहांभोवती फिरतात. इन विच डायरेक्शन डू these थिंग्स फॉल? Leaves, flowers, fruits from a tree. Leaves, flowers, fruits from a tree falls towards earth. हो की नाही? जमिनीकडे पडतात ते का ते वर जातात? नाही. Rocks that comes loose from a hillsides. डोंगरावरून सुट्टा झालेला खडक हा कुठं जातो? इट रोल्स डाऊन टुवर्ड्स लँड. जमिनीकडं रोल्स डाऊन होतो, जमिनीकडे वरंगळत येतो. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय फॉल्स डाऊन टुवर्ड्स अर्थ, म्हणजे ते जमिनीकडं पडते. का पाऊस वर जातो? नाही जात. ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी. दिस ऑल थिंग्स हॅपन्स ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी. ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. Even if we throw something upwards with a great force, it finally falls down to the ground. आपण किती पण जोरात वस्तू वर फेकली तर ती शेवटी खालीच येणार आहे. दिस ऑल हॅपन्स ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी. अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे त्याच्यामुळे हे सगळं होतं. न्यू वर्ड स्पेस. द emptiness between and beyond the stars and planets is called the space or outer space. ग्रह तारे यामध्ये असणारी जी एम्प्टीनेस म्हणजे रिकामी जागा आहे तिला अवकाश असे म्हणतात. People have always been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some object from the earth into space, it must be given power. People have always been curious about the heavenly bodies in the sky. मनुष्य हा नेहमीच खगोलीय वस्तूंमध्ये त्यांना कुतूहल राहिलेलं आहे. मग त्यासाठी ते काय करतो? दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. त्यांना नेहमी तिथपर्यंत पोहोचायचं असतं. However, to send some object from the earth into space, it must be given power. मग पृथ्वीवरून ती वर पाठवायची, स्पेसमध्ये पाठवायची असेल तर तिला जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याला म्हणायचं अवकाश तंत्रज्ञान. त्याला काय म्हणायचं? अवकाश तंत्रज्ञान. बघा, इंडियन स्पेस मिशन्स. मग कोणकोणते इंडियन स्पेस मिशन्स आहेत? ऑन 22 October 2008, the Indian Space Research Organization, that is ISRO, launched a spacecraft to the moon. The mission is known as Chandrayaan-1. 22 ऑक्टोबर 2008ला इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे जे स्पेसवरचं काम करते.
त्याला इस्रो असं म्हणतो, त्यांनी 22 ऑक्टोबर 2008ला चंद्रयान 1 हे यान अवकाशात सोडले होते. मंगलयान is another important Indian space mission. It is known as MOM, Mars Orbit Missions. It was launched on 5th November 2013. It got established in an orbit around the planet Mars on 24th September 2014. 5 नोव्हेंबर 2013ला परत इंडियन स्पेस मिशन मार्फत इस्रो मार्फत मॉम हे सॅटेलाईट हे यान अवकाशात सोडलं होतं. ते 24 सप्टेंबर 2014ला त्या मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत हे यान प्रस्थापित झाले. इस्रो अचीव्ड दिस फीट इन द फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश प्राप्त झाले होते. बोथ दीज मिशन्स आर अननेम्ड, दॅट इज देअर वेअर नो पीपल बोथ दीज मिशन्स आर अनमॅन्ड. हे अनमॅन्ड म्हणजे अमानवीय मिशन्स होते. त्या यानामध्ये मनुष्य नव्हते. देअर वेअर नो पीपल ऑन बोर्ड दीज spacecraft. The objective of mission is a deeper study of the moon and Mars. कशासाठी पाठवलेले होते हे? मून आणि मार्स म्हणजे चंद्र आणि मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवलेले होते. त्यानंतरच बघा, अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी रॉकेट टेक्नॉलॉजी और अ स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. अवकाशात यान पाठवण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते. बघा, वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड अ रॉकेट. दिवाळीमध्ये आपण सर्वजण रॉकेट उडवतो, हो की नाही? इट इज packed with explosive substances. The explosive burn rapidly and produce a lot of energy. The design of the rocket is such that the firecracker is pushed in a certain direction at a great speeds. काय आहे बघा हे रॉकेट म्हणजे बघा इथं आकृतीत दाखवलेले. काय केलेले आहे? छोट्याशा त्या भागामध्ये एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स म्हणजे ज्वलनशील घटक भरलेला आहे आणि जेव्हा आपण त्याला आग लावू तेव्हा ते ज्वलनशील घटक जळतो आणि त्याच्यामधून जी एनर्जी निर्माण होते त्या एनर्जीच्या फोर्समुळं ते रॉकेट उंच वर उडवल्या जातं. मग हेच टेक्निक जे खरंखरचे रॉकेट लॉन्च करायचे असतात त्याच्यामध्ये वापरलं जातं. बघा, very powerful rockets are used to send a spacecraft into space. A tremendous quantity of fuel is burnt in rocket so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. A tremendous म्हणजे अतिशय शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. ह्या रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर ट्रिमंडस क्वांटिटी म्हणजे प्रचंड प्रमाणात फ्यूल म्हणजे इंधन जाळले जाते. त्यापासून जी एनर्जी निर्माण होती ते 1000 ऑफ टन्स म्हणजे हजारो टन वजनाच्या अवकाशयान अंतराळात नेऊ शकतो. एवढी जास्त ती एनर्जी असते. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. Our country is well known for the development of its space launch technology. आपला भारत देश पण आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. Some spacecraft remain in space, some are brought back to Earth, while some land on the other planets or satellites. In some missions, scientists also travel in the spacecraft. They are called astronauts.
सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन स्पेस. काही जे स्पेसक्राफ्ट पाठवलेले होते ते तसेच स्पेस म्हणजे अवकाशामध्ये राहिले, काही परत वापस आले, काही दुसऱ्याच प्लॅनेट्सवर किंवा सॅटेलाइट्सवर जाऊन लँड झाले. इन सम मिशन्स, आणि काही मिशन्समध्ये सायंटिस्टसुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यांना ते जे सायंटिस्ट जातात त्यांना ॲस्ट्रॉनट्स म्हणायचं. जे सायंटिस्ट एअरक्राफ्ट स्पेसक्राफ्टमार्फत स्पेसमध्ये जातात त्यांना म्हणायचं ॲस्ट्रॉनट. अंतराळवीर, अंतराळात जाणारे म्हणून त्यांना म्हणायचं अंतराळवीर. डू यू नो Rakesh Sharma, Indian astronaut, became the first Indian astronaut to go into the space in 1984. 1984 मध्ये पहिला भारतीय अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा हे पहिल्यांदा अंतराळात गेले होते. He spent 8 days on a space station for a joint mission of the ISRO and the Soviet Intercosmos. Seeing India from space, he said that it looked सारे जहाँ से अच्छा. तिथून त्यांनी भारत देश पाहिला आणि त्यांनी भारत देशासाठी सारे जहाँ से अच्छा हे वाक्य भारतासाठी त्यांनी संदेश पाठवलेला होता. फाइंड आउट मोर अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स, ॲस्ट्रॉनट्स ऑफ इंडियन ओरिजिन. तुम्हाला यांची माहिती काढायची आहे, त्यांचा फोटो तुमच्या वहीत चिटकून त्यांची माहिती लिहायची आहे. मॅन मेड सॅटेलाइट्स. मॅन मेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चरल, एन्व्हायरमेंट, वेदर फॉरकास्टिंग, मेकिंग मॅप्स and searching for water and mineral wealth on the earth. Man-made satellite म्हणजे मानवाने बनवलेले सॅटेलाइट, उपग्रह. मग हे उपग्रह काय करतात आणि कशासाठी बनवलेले आहेत हे? These man-made satellites made for provide useful information for agriculture. शेतकीविषयी माहिती मिळवण्यासाठी, एन्व्हायरमेंट पर्यावरण, हवामान, वेदर फॉरकास्टिंग हवामानाचा अंदाज, त्यानंतर मेकिंग मॅप्स नकाशे तयार करण्यासाठी, सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल पाणी आणि खनिज संपत्तीच्या शोधासाठी, आणि ऑन द अर्थ दे आर ऑल्सो यूज्ड फॉर टेलिकम्युनिकेशन्स. अजून कशासाठी? संदेशवहन करण्यासाठी. आपले जे सगळे मोबाईल वगैरे चालतात हे सगळे कशामुळं चालतात? हे जे मॅनमेडवर सॅटेलाइट्स आहेत त्या सॅटेलाइट्सद्वारेच आपले हे सर्व मोबाईल्स वगैरे चालतात. हे टेलिकम्युनिकेशनमध्ये अंडर टेलिकम्युनिकेशन येतात. दे आर पुट इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ. दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स. ते पृथ्वीची जी कक्षा आहे, पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षात ते स्थापित केले जातात आणि हे कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत असतात. समजले सर्वांना? व्हॉट वी लर्न्ड? The sun is a star. All the other bodies in the solar system get light from the sun. The sun and the planets, their satellites, dwarf planets and asteroids that revolve around the sun are together called the solar system. The things on the earth remain on it due to the force of gravity. To travel in a space, the earth's gravitational force has to be overcome. Rocket technology helps us to do that.